फू बाय फू हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल की ज्यानं आयुष्य बदललं. हां ऑफकोर्स फू बाय फूमुळे डायरेक्ट ओळख मिळाली ना. म्हणजे आत्ता मला कळतंय की डेली सोपमध्ये तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरप्रमाणे तुमची ओळख होते, पण इथे तुम्हाला तुमच्या नावाने ओळख मिळाली. अतुल तोडणकर, अंशुमन विचारे अशी नावं अनाऊन्स व्हायची त्यावेळेस. तुम्हाला नावाने ओळखायला लागली होती आणि जे करायचं होतं तेच मिळालं पहिल्याच फटक्यात. आणि आपल्याकडे एक फार चुकीचा शब्द आहे जो मला पर्सनली फार आवडत नाही, दॅट इज सेलिब्रिटी. सेलिब्रिटी म्हणजे काय रे? सेलिब्रिटी म्हणजे तुमच्यामुळे काम थांबतं का? तर नसेल, तुम्ही सेलिब्रिटी नाही आहेत, यू आर जस्ट अन ॲक्टर बॉस. तुम्ही चांगले ॲक्टर आहात, बस झालं. आपल्याकडे ते खूप आहे सेलिब्रिटी वगैरे. फू बाय फू मधलं सगळ्यांच्या लक्षात राहणारं एक स्किट म्हणजे ननंद भाऊजाई, तू आणि अंशू दादा. काय आठवण आहे त्या स्किटची? ते कोणीच विसरू शकत नाही कधीच. ते स्किट ॲक्सिडेंटलीच झालं परत एकदा. फू बाय फू सुरू झालं आमचं. सेकंड स्किट होतं आमचं बायको आणि कार, असं एक स्किट होतं ज्यामध्ये एक मुलगा लग्न जमवण्याकरता येतो. त्याला वाटतं की हे मॅरेज ब्युरो आहे आणि जो मॅरेज ब्युरोचा मालक असतो त्याने मॅरेज ब्युरो बंद केलेला असतो आणि तिकडे सेकंड हँड गाड्यांचं शोरूम टाकलेलं असतं आणि तो गाडी विकण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय आणि हा बायकोविषयी बोलतोय आणि ती काय गंमत झाली होती. ते स्किट खूप गाजलं होतं. मग त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेस काय म्हणतात ते मिळतात ना सुपाऱ्या. हो, आयुष्यातली पहिली सुपारी म्हणून मिळाली होती. अंशुमन म्हणाला की असं असं आपण जायचं, पैसे मिळतात. मग आम्ही गेलो तिकडे तो कार्यक्रम होता बायकांचा आणि तिकडे ते मंगळागौरींची स्पर्धा होती. तर म्हटलं ना अंशू हे मस्त आहे, आपण करूया का? हां, मग आपण लिहून घेतला आम्ही आणि मग ते झालं स्किट. आणि एकच गोष्ट आम्ही लक्षात ठेवली होती की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं जे मला पर्सनली पटलं नव्हतं त्यावेळेस, की जेव्हा पुरुष बाई करतो ना तेव्हा मुळात तो बाई दिसला पाहिजे. बाई करणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे त्यातलं उत्तम उदाहरण मी तुला मी जे बघितलं ते सचिनजी. सचिनजीसारखी बाई इतकी सुंदर बाई मी बघितलीच नाही. खूप सुंदर. म्हटलं आपण सुंदर दिसू की नाही मला माहीत नाही, पण आपण बाई दिसलं पाहिजे. मग आम्ही त्याकरता सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे इकडचे केस बीस काढे बेसिक असतं ते पण केलं होतं. आणि एकच ठरवलं होतं की ते स्किट माझी आई बघेल, माझी बायको बघेल, माझी बहीण बघेल. तर तिथे माझ्या आईची मान शर्मेने खाली होईल असं मी कुठलाही रिॲक्शन्स किंवा कुठलंही ॲक्शन नाही करणार. म्हणजे जनरली बरेच जण हे असं माझी आई नाही करत रे, असं करू नका. तर ते आम्ही फक्त हे केलं होतं आणि मुळात ते स्किट लिहिलं उत्तम होतं लेखकांनी. त्यामुळे मग बहार आली. हां, आणि ते स्किट कायम लक्षात राहील असं झालं. म्हणजे त्यातलं आवडलं आवडलं सगळ्यांना, ते आवडलं.